मानधनवाढीसह प्रलंबित मागण्यांसाठी उमेद कॅडर आमदार बच्चू कडूंच्या भेटीला शेकडो महिला कॅडरचे निवेदन. मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आमदार कडू यांचे आश्वासन. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत कार्यरत कॅडरच्या प्रलंबित मागण्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो महिला कॅडरनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. वणी येथे प्रकल्प बाधित व रोजगार मेळावा कार्यक्रमासाठी आलेल्या आमदार कडू यांच्याकडे कॅडरच्या विविध समस्या मांडण्यात आल्या. यावेळी शासन स्तरावर मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार कडू यांनी दिले. यवतमाळ जिल्ह्यात उमेद अभियानांतर्गत सुमारे 3000 कॅडर कार्यरत असून 28,756 स्वयंसहाय्यता गट, 1472 ग्रामसंघ व 62 प्रभाग संघाच्या माध्यमातून 2,77,845 ग्रामीण महिला अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत. बचत गटांचे कामकाज, प्रशिक्षण, बँक लिंकेज, कर्ज प्रस्ताव, लाभार्थी पडताळणी, ऑनलाईन माहिती, डिजिटल सर्वेक्षण आणि शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कॅडर पार पाडत आहे. मात्र एवढी मोठी जबाबदारी पार पाडूनही केवळ 6,000 रुपये मासिक मानधन मिळत असल्याने कॅडरमध्ये नाराजी आहे. वाढता प्रवास खर्च, मोबाईल व इंटरनेटचा खर्च आणि क्षेत्रीय कामाचा आर्थिक भार लक्षात घेता मानधनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. मासिक मानधन 10 ते 12,000 रुपये करण्यात यावे. मोबाईल, टॅब व इंटरनेटसाठी स्वतंत्र भत्ता द्यावा. अतिरिक्त ऑनलाईन व क्षेत्रीय कामासाठी स्वतंत्र मानधन निश्चित करावे. मानधन दरमहा नियमित व वेळेवर अदा करावे. सर्व कॅडरना समान मानधन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या. कॅडरसाठी स्वतंत्र शासन धोरण जाहीर करावे. यवतमाळ जिल्हा उमेद कॅडर व कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा सचिव व मारेगाव तालुका अध्यक्षा उज्ज्वलाताई चंदनखेडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी मंजुषा कोसरे, कल्पना मन्ने, प्रफुल्ल शंभरकर, जोशना बतकल, ममता वणकर, सुवर्णा भुसारी, स्वाती मोहितकर, निशा रसे, प्रणाली सरोदे, सुनंदा बोधे, विद्या खडसे, सुषमा ढेंगळे, सुवर्णा धोगडे यांच्यासह शेकडो महिला कॅडर उपस्थित होत्या. ग्रामीण महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी उमेद कॅडर महत्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांच्या न्याय मागण्यांकडे शासनाने सकारात्मक दृष्टीने पाहावे अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, वणी, यवतमाळ. कसा करता येईल हाय सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. उमेदच्या काही महिला मंडळींना आल्या आणि त्यांच्या काही मागण्या आहेत. निश्चितच या विधान परिषद मध्ये आमच्या भगिनीचा ज्या अहोरात्र काम करतं त्या भगिनीसाठी सुद्धा विधान परिषदेमध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा आपल्याला आश्वासन. थोडा महिलांचा प्रश्न घेतला म्हणून टाळ्या जास्त वाजल्या. त्यांनी दाखवून दिलं का आता आम्ही माणसाच्या समोर निघून गेलो आहे पुरुषांच्या. तशा तुम्हीच समोर होत्या. माणसानं आव्हानाचं काम केलं. जिजाऊनं आम्ही पाहिजे स्वराज्य निर्माण केलं. तारा राणीने ते वाचवलं. आईल्या देवी होळकरांनी ते खऱ्या अर्थानं सजवलं. आणि आमच्या सावित्रीबाई फुलेंनी त्याला सुधारण्याचं काम केलं. बाबासाहेबांनी आमच्या रमाईनं खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना घडवत असताना त्या स्वराज्याची घटना आमच्या हाती दिली. हे सगळं चक्र एका महिनेनं केलं. येणारी शक्ती आहे. तिला पाहण्याचा दृष्टिकोन मी सांगतोय. 10 माणसं एका इकडे जमा करा, 5 महिला एका इकडे जमा करा. पोलीस 10ला विचार करत महिलांना हात बसला. या शक्तीची ताकद या सगळ्या चांगल्या कामासाठी कसं निर्माण करता येईल याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आम्ही या